व्हेरिकोज व्हेनमध्ये काय होतं, आपल्याला काफमध्ये पेन जाणवतो. तर या ठिकाणी आपल्या बऱ्याच साऱ्या व्हेन असतात. तर त्या व्हेन काय होतात, आपण एका ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं किंवा आपण जास्त वेळ काही ॲक्टिव्हिटी न करतं किंवा सेडेंटरी आपली जर लाईफस्टाईल जर असली तर आपल्या ज्या व्हेन आहेत त्या अशा एनलार्ज होऊन जातात. त्यामुळं आपल्याला काफमध्ये पेन जाणवतो. तर आपण त्यासाठी काही जरी एक्झरसाईज केल्या तर आपल्याला यामध्ये बऱ्यापैकी चांगला रिलीफ मिळू शकतो. तर मी काही एक्झरसाईज सांगतो, तर त्या एक्झरसाईज जर तुम्ही केल्या तर तुम्हाला चांगला रिलीफ येईल. तर कोणत्या प्रकारे एक्झरसाईज करायची, तर फर्स्ट एक्झरसाईज काय करायची, आपल्याला या पद्धतीने आपल्याला सरळ झोपायचं आहे. सरळ झोपल्यानंतर आपल्याला हा पाय अशा पद्धतीने उचलायचा आहे. वर उचलल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक 10 सेकंद होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेकंद. नंतर परत या पायाने आपण 10 सेकंद होल्ड करू शकतो. जर आपल्याला 10 सेकंद खूप इझी वाटत असेल तर आपण एक 15 सेकंद किंवा 20 सेकंदपर्यंत पण आपण थांबू शकतो. त्यानंतर दुसरी एक्झरसाईज काय करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला या पद्धतीने आपल्याला मूवमेंट करायची आहे, एक सायकलिंगसारखी. या पद्धतीने ही एक एक्झरसाईज आपण करू शकतो. तिसरी एक्झरसाईज काय करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला पायाचे पंजे असे पूर्णपणे हलवायचे आहेत. हे तुम्ही एक 10 ते 20 वेळेस करू शकता. अँड लास्ट एक्झरसाईज आहे, ज्यामध्ये आपल्याला असं या पद्धतीने उभं राहायचं आहे आणि पायाची पंजे उचलायची आहे अशी अशी उचलायची आहे. आलं. आणि समोरून पण आपण उचलू शकतो असं. बस.